मृदंगावर साथ देतील महाराष्ट्रातील थोर मृदंग सम्राट मृदंगाचे महामेरू तालमणी श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज भूतेकर जालना। किती या काळाचा सोसावा उळसा लागला सरीसा पाठोपाठी करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते 184 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली राहाटी गाडग्याची सुटी फुटलिया 184 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा विठला 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 किती या काळाचा सोसावा ओळखा लागला तरीता पाठ पाठी 184 ची करा सोडवन पांडुरंगा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनाम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैव वलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
योऽन्त प्रविश्य मम वाचमिमांस प्रसुप्तां संजीवयत्य खिलस्य शक्तिधरा सुदाम्नां अन्योश्च हस्तचरण श्रवण त्वगादि प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। हे अमंगलहारी द्रवभु दशरथ जेर बिहारी हे रघुकुल करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा उपदेश प्रकरणातील गोड चिंतनी अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे येचे यावत मनुष्य मात्रांना उपदेश करतात की बाबांनो, आपण जन्माला आलो, एक दिवस मरणार आहे। मृत्यू हा अटळ आहे आणि हा जगाचा नियम आहे। मनुष्य जीवन में दो पैरों पर चलता है, पूरा जीवन दो पैरों पे चलता है, लेकिन मौत के चोंसले देखो, आते ही बोल दी उसने मुझे दो नहीं चार कंधे चाहिए। एक दिवस मृत्यू आहेच, मृत्यू कोणालाही टाळता येत नाही। देव असो, देवाचा बाप असो, नाही तर कोणी असो, मृत्यू एक दिवस येणारच आहे। मग मृत्यूला घाबरायचं का? कमी नको करू। तुकाराम महाराज म्हणतात, मग हा काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे। कधीपासून? जन्मजन्मापासून, अनंत जन्मापासून काळानं तुमचा आमचा पिच्छा सोडलेला नाही। किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरीसा पाठोपाठी। किती काळापासून किती बचाव करायचा, त्यांना सोडत नाही काळ। 184 ची करा सोडवण, आत्मा कधी मरत नसतो। उपजेते नाशे नाशते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। आत्मा कधी मरत नाही। मरतो कोण? हे शरीर मरत। मन मरे माया मरे, मर मर गए शरीर, आशा तृष्णा नाम रे, कहे गए दास कबीर। शरीर मरत, आत्मा हा अमर आहे। नैनम छिंदती शस्त्राणे, नैनम दहती पावका, न चैन क्लेदयाम त्यापो न शोषयती मारुता। आत्मा अमर है, शरीर बदलत असतो। मग शरीर काळ कुणाला नेतो? देह जाईल जाईल त्याशी काळोबा, आत्म्याला नाही। आत्मा अमर आहे। फक्त आत्मा हे शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो। आत्म्याला मरण नाही। म्हणून किती या काळाचा सोस व्हायचा, किती कष्ट, किती दुःख भोगायचं या काळामध्ये। लागला सरीसा
पाठोपाठी 184 ची करा सोडवण रिघा या शरण पांडुरंगा. मग या काळाच्या तावडीतून सुटायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताला शरण जा. रिघा या शरण गेल्याशिवाय तुमचं हे 84 लक्ष योनीचा फेरा चुकणार नाही. कधीपासून काळ लागला, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. आईच्या पोटापासून तो काळ आपल्या पाठीमागे लागला. पोटामध्ये ज्या वेळेला जीव आला आणि ते शरीर धारण केलं तेव्हापासून काळ त्याच्या पाठीमागे आहे. आता खातो आता खातो त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. मरते उपजते सवेची ते, उपजल्या पिंडा मरण सांगाते. म्हणून मरणाची भीती नाही, मरणाला सामोरं गेलं पाहिजे माणसाला. मग ते मरण चुकवण्यासाठी काय करता येईल यासाठी संत महात्मे सांगतात ते ऐकायला पाहिजे. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, रहाट गाडगाय जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जठननी जठरे शयनम. य संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, ही रहाट गाडगाय चक्र आहे. आणि या चक्राला भेदन करायचं असेल तर शरण रिघा पांडुरंगा, रिघा या शरण पांडुरंगा. मग देवाला शरण गेलं पाहिजे असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सांगतात. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर छोटासा परिहार देणे तो अत्यंत गरजेचा आहे. मग त्यासाठी परिहार असा हे कीर्तन किम निमित्तम आहे तर सर्वांना माहित आहे. कैलासवासी भिका बालू चव्हाण यांना दिनांक 25/9/2025 रोजी रात्री 8:15 देवाज्ञा झाली. त्यांचा 10व्याचा कार्यक्रम 4/10/2025 शनिवारी रोजी श्री क्षेत्र दक्षिण काशी पैठण या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आज आपण त्यांना 13व्याच्या निमित्तानं आज शेवटचा निरोप देण्यासाठी दिनांक 7/10/2025 रोजी सर्वजण नातेवाईक मंडळी, त्यांचे सर्व आप्तगण, शिरसाळा तांडा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचे शोकाकुल ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, श्री नामदेव भिका चव्हाण, श्री रामराव भिका चव्हाण, श्री गजानन भिका चव्हाण, श्री नागोराव भिका चव्हाण हे सर्व त्यांचे सुपुत्र आहेत. आणि चिरंजीव अभय ज्योतिलाल चव्हाण हा त्यांचा पुतण्या. समस्त चव्हाण परिवार शिरसाळा तांडा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या निमित्तानं त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी, यमाच्या तावडीतून त्यांचा आत्मा मुक्त व्हावा, त्यांना यमाचे त्रास कमी व्हावे, त्या अनुषंगानं आत्म्याला शांतता मिळावी या निमित्तानं त्यांचे समस्त असणारे चव्हाण परिवार यांनी सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
तुम्ही आम्ही सर्वजण त्यांना जगातून शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेलो आहोत. 13वा झाला म्हणजे आत्मा हा यमाच्या तावडीत जातो आणि यम त्याला आता 13व्याचं नैवेद्य झालं की 2 यम येतात. त्यांची नावं सांगून देतो. त्यांना आर्यमा नावाचे यमदेव म्हणतात. यमाचे दूत आहे. त्या आत्म्याला यम पाशामध्ये अडकवतात. पासाचे प्रकार सांगितले, 7 पास सांगितले. कर्मपास, धर्मपास, आशापास, स्वजनपास, त्यानंतर ग्रहदारा पुत्रपास, त्यानंतर मोहपास आणि हा यमपास 7वा. 7 यम पास सांगितले. त्याच्यापैकी सर्वात गुंतवणारा पासा जो आहे, जे जाळा आहे, त्याला यम पास असं म्हणतात. आणि यमाने एकदा पासा टाकला रे टाकला की यमाच्या पाशातून आपल्याला सुटता येत नाही. मग ते यमपास मध्ये अडकवतात. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये नेतात. चित्रगुप्त कोण आहे? तर आपलं सगळं जीवन ज्यानं चित्राच्या रूपानं गुप्तपणे ज्यानं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे त्याला म्हणतात चित्रगुप्त. आणि तो सगळं व्यवहार त्याचा बँकेतलं खातं जसं असतं तसं त्याचा व्यवहार बघतोय. आणि मग तो सांगतो यमराजांना, यमराजा, या जीवाने एवढं पुण्य केलं, एवढं पाप केलं, एवढं सत्कर्म केलं, आता याला त्याच्या कर्मानुसार पुढे यमपुरी भोगायला जाऊ द्या. मुक्काम आणि प्रवास करावा लागतो. आणि मग एका एका घरी आपल्याला कसं राहावं लागतं त्याचं मुक्कामाचे ठिकाण सांगितले गरुड पुराणामध्ये. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम क्रौंचम क्रूरपुरम वृंदापति दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम पयोवर्षणम भयोभीती. काम सांगितले 1 वर्षाचे आणि 28 दिवसाचा प्रवास आहे. आणि ज्या गावाला मुक्कामाला राहायचं त्या ठिकाणी त्या जीवाला काहीही खायला भेटत नाही. तिथं हॉटेल नाही, धाबे नाही, बियर बार, परमिट रूम काही नाही तिकडं यमाकडं. मग तिथं एक शरीर तयार केलं जातं. भाड्यानं शरीर मिळतं यमाकडे एक. हे शरीर तर जाळून टाकलं आपण, त्याची राख बनवली. मग त्या जीवाला एक शरीर मिळतं, त्याला यातना देह म्हणतात. आणि त्याच्यामध्ये हा जीवात्मा टाकला जातो आणि त्या जीवाला यम लोक 28 प्रकारचं नरक, 16 गावाची मुक्काम आणि त्याला यम पासानं ओढल्या जातो. आणि त्याच्या कर्मानं त्याला अनेक प्रकारचे त्रास दिले जातात. किती त्रास? मारिती जोडती जोडती निठुरा, मारिती जोडती जोडती निठुरा, मारिती जोडती जोडती प्यायला काही भेटत नाही. ते यम लोक लय बेकार आहे. त्याचे दोन्ही पाय धरतात आणि आकाशातून खाली लोंब कळतात, वळतो टांगत वर. देख
तार बेट बेटा देख, तार जमीन देख, तू बंधायो बंगला देख, कोई काम सीचा तार. म्हणून प्रत्येक महिन्याला एक पिंडदान करावं लागतं. तसं पिंडदान किती करायचे? 84 पिंडदान करायचे एका वर्षात. पण ते जमत नाही म्हणून एका महिन्याला एक पिंडदान. अंगठ्यानं पाणी फिरवायचं. अंगठा हा बापासाठी आईसाठी राखीव आहे. अंगठ्यावरून तर्पण करावं लागतं. हे पितृलोकांना प्राप्त होतं. पण आता कलियुगातले लोक आहे, कलियुगे माहीर लोक बेमान आवल्याचं जन्मे नाव की कलियुगे माहीर. आई बापाला कोण मानतं का? नाही. जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान. आम्ही पिंडदान सांगतो ते म्हणतात महाराज ही काही खरी वाटचं काय? बाप मरगो कत्री की दूर चले गो आणि आता दे हो पिंडदान हो नदी मळी काय खाड्या गोरे गो ना ओल्डी ती पाणी वळचे लागो. मग काय करू? साठान पाणी भरो जुग लागो. गच्च साठा कला केराळांचं केराळा. मग आतेर पाणी वत कस काय जाय? उच केरो तू आता करो हे पिंडदान वन कस काय होईल? हे एकांगी उदाहरण आहे. हा मोबाईल आहे. एखादा पाहुणा आपला जळगावला असेल आणि त्याने फोन केला, अमुक अमुक 5,000 रुपये घाल रे. 5,000 राकडा पिन दाबती म्हणून लगी सेंड. 5 मिनिटे एवढीच फोन आवगे 5,000 कथेन घे. काही लोक की तंत्रज्ञान ही तमारो तंत्रज्ञान ही पिंड करो हे होत जावची भगवान हे तंत्रज्ञान. आपण मनख्या बोलते छोटेचा पण विज्ञानेर बळे आपण भगवान भी कमी समजाचा. वो बाप सारी विज्ञान भी वो तयार करो, अज्ञान भी किदो, ज्ञान भी किदो, त्रिगुण भी वो तयार किदो, ये जग भी वो तयार किदो. तुझी या सत्य वेदाची बोलणे, तुझी या सत्य वेदाची बोलणे. वृक्षाची ही पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. देवाशिवाय हे काही चालत नाही. अरे भगवान परमात्मा ही सारी जगत तयार किदो, पण गोरमाटी कोण तयार किदो? हे काही काय करायचं आपण ऊच हे टाकायचं म्हणजे किमेती आहे का नेमका तो खूप काय कळेल. म्हणजे विषय जाय तो आपण थोडा विषय अंतर हुए पण सारी जर भगवान परमात्मा एक छ तो कोरेर वेगळो, मुसलमानेर वेगळो, ख्रिश्चनेर वेगळो असं थोडीच. सूर्य सारी एक छ. मुसलमानेर हारो सूर्य आणि हिंदूरो लाल सूर्य आणि गोरमाटीरो कोणसो हा पिळो पिळो हानु काही काय. चंद्र एक छ, सूर्य एक छ, वहाल एक छ, पानी एक छ. कबीरा कुआं एक है, पानी भरे अनेक,
अरे बर्तन में भेद है, सब में पानी एक। हाँ? कबीरा कुआं एक है, पानी भरे वाले हजार भी है, केरी टोकरी भी है, केरी लोटा भी है, केरी वटला भी है, केरी માટલા भी है, केरी काटला है, पण पानी एक छ महाराज। वो भगवान एक छ, पण कोई अल्लाह कहते हुए, कोई मसीहा कहते हुए, कोई सेवालाल कहते हुए, कोई पांडुरंग कहते हुए, पण एक छ महाराज, है कि नहीं? सबका मालिक एक करतानी सब इस जग में है भगवान। पण वो भगवान ने बजे छोड़ दिले आणि जेर जेर जात वेटली दे। जय शिवराय, जय सेवालाल, जय सावता, जय भगवान। अरे त्यांना तयारा करणारा कोण आहे? वो भगवान परमात्मा एक चकरण भगवान सत्ता शिवाय चालेल। यमलोक फरावचं अनेक प्रकारे दुग्धचं आणि पचवू आत्मा तळतळावचा रे मानव बनवतो। मग ती हात येते ते बोले न, जबान येते ती आखी येते ती, भगवानेर भजन कोण केलो? आप कोणच होत महाराज? तेथे नाही कोणी तुझ सोडविता। अरे बाबा वो तो भगवान परमात्मा, वो तो छड़ाए वाला कोण होतो? एक लो तावडीम सपडा को यमेरी आणि पच बरकाय लागो जोर जोर ती बरकावच। रोज यमलोक आता मारत तमन काय केणू वो कपड़ा भी घालेन छी, न धोती छी, न जिगला छी, न गाऊन, न बरमुडा। वो गोडे फाड़े नव पॅन्टला तर गोडे फाड़त आजी आंगेती फाड़ रे आप काय तने ती लारती फाड़े वाले। वो तो कपड़ा सही करन, ये तो कपड़ा दान करणं पडत नाव न होता कपडार सुख मळच। वो तो पाणी मळीने पिये न कारण ये तो जलदान करणं पडच। जना आपणे याडी बापेन पाणी मळच, ये तो अन्नदान करिया तरज उने अन्नदान मळच। करथाणी दान करेर दन आजे रोज। सज्जनो माय बापो, जो पितृ भक्त छ मातृ भक्त छ वनगे वात केन उपयोग छ, है कि नहीं? जत कपडाच घाले नी वो तो कपडा अर्ध कान घाले, जत वो तांबे में क्यों गाने में कपडाच घाले नी लो आणि मोठ मोठ कपडा अर्ध कान घाले तोर दररोज वखिये बरोबर से काय घाले नी वो तो लेर काय संबंध छ? पछ जो पितृ भक्तच छे मातृ भक्तच छे वो ये वात केन कान उपयोग? मित मातृ भक्त पितृ भक्तच आवज वन खरो पुत्र कस। तीन वात करत वन बेटा केर अधिकार छ। ये तीन वात न करतो हे तो बेटा छे। वो याडी बाट बेर पेटे माहिती पडा हे भाटाच बाटा बेटा छे। शास्त्र कस मातेची आखोळे दगड आला पोटाची, मातेची आखोळे दगड आला पोटा, मातेची आखोळे दगड आला पोटाची, मातेची आखोळे दगड आला पोटाची। करतो ये तो संत महात्मा बेटा के नहीं उन भाटा का भाटा नवमीना भाटा पोसी आणि भाटा न फेक देनी और काय उपयोग छे सा। मृत्योर भी वृत्ति भोजनात गया नाम पिंडदानश्च। तीन वात करत जो को बेटा रच, एक जीवते याडी बाप रच तोडी
ओनेर सेवा करत याडी बाप म्हणून भाग्येर लक्षणच महाराज काही काही असे अभागीरच महाराज ओनेरे हलकेपणे माहीत याडी बाप मर जाव याडी बापेर सुख ओनेन प्राप्त हे याडी बाप म्हणून આપણે ભાગ્યમ છે કાઈ કાઈ યાડી બાપરે જાવ તો ઉદવર આંગારી નીકળ જાવ તો રામ નામ પિતા દેખતા પુત્ર મરે પુત્ર દેખોની પિતા જુરે કાળે કાળે આવગે સરે કોની નુરે ક્રિયેશી યાડી બાપે આંગારી બેટા ચલ જાવ તો બસ પેલો કર્તવ્ય બેટારો યાડી બાપે સેવા કરણું याडी बाप कसे रे तुम्हाला हिरोईन घणी सुंदर मात्री भली माळ घालमेलो जो लोक के लगे ये माळ का घालने जात रावला मग केला गो मार पडदादा माळ करी कोण येतो तो वो ना उद्धार करी करता ही मार पडदादार माळ मार दादा भी माळ कोण घालो ही मार दादा मार बाप भी माळ कोण घालो ही मार बापेरच आणि ही मार अपने कुळेर उद्धार करे वाळो बेटा जन्मे नाही जणू महाराज न तो काही जन्माला आला हेला न तो आशे बाल बच्चा जन्मे नावचा वो कुकड़ीर पिल पर देखे ना अरे मुर्गी के पूत गले आगे पीछे था कोई बिल्ली ले गई कोई चिल्ली ले गई हो गए बाटा बाट करतानी अपने याडी बापेरो कुळेरो उद्धार करे वाळो बेटा जन्मे नाणो अत्यंत महत्वेर छ नहीं कलेक्टर जन्मे नाय घरन तरी चालिये नहीं आमदार खासदार जन्मे नाय अपने कुळे म तरी चालिये पण एक तरी हरिभक्त जन्मे नाही चाल ये कागो की कुळेर उद्धार एगो कारण सज्जनो माय बापो याडी बापेरो ऋण फेडे वाळो बेटा जन्मे नाणो महत्वेर दुसरी गोष्ट याडी बाप जाहीर बाद होनेर प्रीत्यर्थ 13वा कळणू 10वा कळणू वर्षी श्राद्ध कळणू लोकुन भोजन दान कळणू अन्नदान कळणू ही बेटार दुसरो कर्तव्य कतरा लोक जेव पंगत कतरा लोक उंदी जाणू शास्त्रेम के लागे 5 लाख लोक तरी खरई जाणू आज महाराज मका तोडेन चले गे 5000 आजी काही कंपनी गाड़ी बांधन चले गए 500 ओकला को वो वतरा भी कोई खाए नहीं दनेर खाए नहीं कोई रात रातेर खाओ पश्चिम भर वतरा भी मरणो मुश्किल जबरदस्त वतराई छे 5 वतराई छे एक माळ करीला ताणी घर जेव घाल द हजारों मनख्या जेव घालेर पुण्य एक वैष्णवेन दान करणं ही दुसरो कर्तव्य आणि काय महाराज दान करवाले देखी जाऊन महाराज न तो कोई हमने बाटी खरान ले जाओ घर महाराज चल अपने घर बाटी करता करता बाईन कच ए वाढ चपाती वाढव ना घर कर्तव्य हा 3 कर्तव्य पुत्रेरो कारण गयान माही जाताने पिंडदान करेरो बापेर पिंडदान बिहार नामेर राज्य आणि वो त गया नामेर तीर्थ वो त बापेर पिंडदान आणि याडीर पिंडदान गुजरात राज्य माही भावनगर जिल्हा आणि मेहसाणा तालुका यावत जातानी दान केले एकदा करेन टिकरे पण पुन्हा करे गरज छी जावने मुक्तता प्राप्त जाव कारण ही दान करणं गरजेरो आजेर दान अन्नदान करो कपड़ा दान करो गरीबीना और नंतर के लागे की गाय दान करो एखादी ऊन मळो तो जमीन दान करो 1 एकर 4 एकर 5 एकर ऊन जमो तो पच सोनो दान करे के लागे पावशेर आधो किलो छटाक महाराज ये जमीनी पण अन्न दान करो वो भी जमीनी पची भजन दान करो ही सारी माहित ज्ञानदान श्रेष्ठ ज्ञानदाने ती उद्धार आहे जावचं एक वेळा जरी आपण भजन सांभाळली रे तरी आपण ओरो पुण्य प्राप्त होस
अन्नदान खालते तो सांगना भूख लाग जाए पण ई ज्ञान एकदा सांभाळली देन तो काम फिट है गो वो जीवन बदल जाए करतानी ज्ञान सारी माई श्रेष्ठ विठला विठला दान करे दंच सवार तुम गाड़ी भर भी दान के लिए तो और उपयोग जाएगा दी मिनार बाद न तो जे टाइमिंग करे से जे टाइमिंग कोण पड़े बिया न तो एखान के लागो भादवाळी ना काही झीजा मार्क ना आणि 15 जणांनी 1 लाख रुपये आऊ के लागो जा तो वो वेळा अंदावाळी कोण किदो आब कर लुजू लोक काही की हो ना वेळेर वेळ वेळेन महत्वच मारा कारण आज 13वान फार महत्व आज 17 आपण पुण्य अपने बापेर याडीर प्रित्यर्थ दिया कोण सारी प्राप्त होच कारण आज याडी बापे ऋण फेडे करता पितृ ऋणे माहिती मुक्त हे करता संपूर्ण चव्हाण परिवारी सुंदर कार्यक्रम आहे किदे म्हणून धन्यवाद विठला 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 सच्चिनो माय बाप म्हणजे मृत्यू लोक या मृत्यू लोकांमध्ये एक दिवस समय के लिए छोड़ो कोनी महाराज तुलसी नर का क्या कहूं समय बड़ा बलवान कागा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण भगवान श्री कृष्ण रामत है वो एक पारदी बाण मार थाने भगवान श्री कृष्ण प्राण ले दो भगवान जरी रियो तरी ये मृत्यू लोक मी एकदम मरणू पडत फक्त 7च लोक जीवतेच आब कोण 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 सात चिरंजीव केल चिरंजीव हनुमंत बिभीषण कृपश्च परशुरामश्च बलीर व्यासो हनुमान सध्या चिरंजीव अश्वत्थामा बलीर व्यासो बली व्यास कृपस परशुरामश्च सप्तते चिरंजीव केला को ये शिरसाळेरी एकदम सारी सारी लोक कराई एकदम मरेज वाले पूरे लोक मरे वाले एक डोकरी थी थी बारे ओकला मारा नाचे लाग मकला काय हो याडी आ बाल काय केला को मको ये तांडेर पूरे लोक मरे वाले हां ये र हातणी आरी मग ये तांडेर ची केला को मग ओडी वळणी रीर चुकला हो म्हणजे उरे वालीच काय एक दन सारीन जाणू सो बंधारे भूबोरचा नामनंद खडस महाराज ऊ लिंबेर झाडच काय ऊ गावडी जरीच काय ऊ वावडी होते थोडी मारोत या मुपरेती हसत तार दादा भी बंधारे भूबन हानुस घेतो तो रे वन तो मग गलगो अब तार बारीस कारण समय ने समय बड़ा बलवान रे भैया समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान भैया समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान रे भैया समय बड़ा बलवान भैया समय बड़ा बलवान इस समय राम का भैया यहाँ पे न छोड़ा बैठना सिंहासन पर लेकिन वन देना जोड़ा समय बड़ा बलवान भैया बड़ा बलवान समय बड़ा बलवान भैया समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान समय के लिए छोड़ो कोनी राम को भी नहीं छोड़ा अरे बैठना था राज सिंहासन उनका बन से नाता जोड़ा समय बड़ा बलवान रे भैया समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान है कारण समय के नहीं छोड़ो कोनी एक दन जानो पड़च पिताश्री चले गए अपन भी जाए वाले जा पण चले गे जेर उद्धारे करता आपण ही सारी कार्यक्रम करायचा धन्यवाद आपण ना
टाळी वाजावे एकदा. पुणे संपूर्ण पुत्र आणि संपूर्ण चव्हाण परिवार धन्यवाद होने न. अब त्या 4-5 एक कागलाच पाळे वाळो. फोन नंबर दे दो शिरसाळे कागला न मळो मार गाडी कागला भरा जयलाल व्यान बैठाड़ी लोग चाले कागला काढ 20,000 तांडेर कागलान काच कराय प्रभु रामचंद्र आशीर्वाद दिलो जतोड़ी कागला वो नैवेद्य मुंडो कोण लगाव जतोड़ी वो आत्मा मुक्तता प्राप्त कोण कागला ना आत्मा दिखाव काही काही कागलान दिखाय कोण फक्त गावडी रूपरे पोरे कारे जखम दिखाव हा जंजोडी कागला मले पद शास्त्र के लागे बा कागला तो चाहे पिंडदान करे करता पच के लागे भाई 1 किलो सोनेर कागला बनाया अनु कागलार मुंडो ऊपर टकी जाओ लोग के लागे 1.25 लाख रुपया तोड़ा है वो पधानो करो लोखंडेर बनाओ लोखंडेर कागला तो बनातो आहे वत्रा भी जमीनी मारा बस गहू राटो वसणेवरून वो आटो वसणे वेर कागला बनायो और कालो रंग देरो आणि वो पिंडेन चोच लगायरो तरी आत्मा तृप्त है जाओ तानु शास्त्रे में वचन सज्जनो माय बापो नैवेद्य अर्पण करे करता 5 वस्तू जावतो डाला भरणी वदले जावतो 5 वस्तू अंगारचे तारून में 5 वस्तू एक तांदूळ दुसरो तीळ काळी तीळ जवस मध आणि गावरान तूप हे 5 पदार्थ हेरो नैवेद्य देर केलचे शास्त्रे में ये भजन कुलडाईन हमार ओवडी औरंगाबाद पर संभाजीनगर एक डोकरा मरगोन होत कीर्तन मार नंबर लागतो वो डोकरा मुंडा का से पदार्थ गुलाब जामुन भजिया कुलडाई पापड़ मैसूर पाक फाफड़ा आजी काय काय तो जिलेबी डोकरा मुंडा का श्रीखंड वो डोकरा फुटू माहिती रोयला भजिया 3-4 सालेर कोण खातो रे जिलेबी कराय मुंडे तो खाए कोणी म्हणा कारण यारी बापेर सेवा कोण करते नैवेद्य तर खाले रो अंगठाती पाणी फेरे रो चुकन जर ये दुसरी वडीची पाणी भरतो तो पाप लागत कारण ये तर्पण कच तर्पण पितृ तर्पण मातृ तर्पण आणि इकणू गरजेचं घडी घडी कशा नाही करायची एवढी पुढची पर सरकारने आपल्याला और नंतर 1 वर्ष नंतर वर्ष श्राद्ध करून आणि नंतर आपण वो आत्मारो संबंध संपदाव कारण संत महात्मा कच ही काळ केली थोडो कोणी कतरा काळ बलवानच त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या काळाचा सुसावा उळचा लागला सरीसा पाठोवाटी तुकाराम महाराज कच काळ केली छोडो कोणी
काळे एकदम आहे वाळूच पण काळे रांगाडी तयारी करून जाईल अरे गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर जब शम्मा बुझ गई तो अरे मैं फिर में रंग जब शम्मा बुझ गई तो मैं फिर में पच भजने लागो काय उपयोग छोड़ो अरे मुरझाया हुआ फूल भगवान के किसी काम में नहीं आता फूल तो उसके जवानी में काम आता है पण महाराज जवानी में ये तो गोरी छोरी वो तो गोरी छोरी पण तुम्हें समझा संपत्ती जोर शक्ति जोर सत्तार जोर ओटे में खेती बोलेली आणि पचकरा और भगवान करा आठवत घरे माई वन कोई पूछे नहीं पच हमारे दुकान तान जो कीर्तन है हमार पच वन सामान्य आहे नहीं काही नहीं आसो कीर्तन है माल चालत काय मारा रिटायर है हो सरकार रखारी उन नौकरी पका जो 58 वर्ष घेता डोका काम करे नहीं केरी काही लखना की गचे भी यात्रा पिसाला घर निकल अब वो तो सरकार हम चाले नहीं वो तो हमारी तो चालिए कहीं वो दिखाई नहीं आखी थी हाँ हमारे से क्या है को महाराज जी का हमको महाराज छूतों कहीं कहीं मसान जोगी दिखाया कहीं हाँ की बात तो हमको मक्का तोड़े ले मेलू दियो तो उन्मत्रा भी करेंगे हाँ मन वाटो कीर्तन राजी काही और पूरे टाय फार्म वडेल आखिर लाईन तुटेल मारा दवाळी दन जामेलो तो भ्या आणि वो डोकरात घरे माई मुकाम रे हेर पाळी आवगी म्हणा रात 12 वाजले बीड़ी पिए वाला डोकरान रात जोना पर का एक दी वाजेल मकेला वो कीर्तन दे आजोर सोय दरे बापू हां पर बाती भी कीर्तन तो माग पाकिट गुतार होतो मकेला काय को येर घर कीर्तन साहब काय बोली तो ये डोकरा काय करना के खेळ मला बीड़ी चावतो मकला गचप मरनी हां बीड़ी न मळी तो मग खलासे जाई मला डोकरा जर मरगो तो पर बाती कीर्तन हे नीन मार पाकिट गुतार मला करू काय टपरी जोन कटाला कला हेटा गयो लकड़ी लेन कोई करा 20 एक रुपया कटाला अंकला पी बापू दी घंटा पूरी पील दो 3 वाजे ना महाराज कटा द मन नींद आ मको एवढी ओढ देखनी दवाळी दन हेन जामेलो तो सन अन खाता माई जो को लक्ष्मी बामेर जो को आई लड़ पड़ी डोकरा अंधारे खींचो देखो देखो अल्लाह दे रे बीड़ी कला को पण घणी मोठी मन नींद आ मको मोठी रे भाई हलकी रे खींच एक लक्ष्मी बाम काढो मुंडे माही नी दो आकाड़ी खींचो मस्त तो रो लगाओ वाटे नुकला को घणे मोठे मोठे बीड़ी बनाए लागे मगला मोटर भाई हलक रे सिगरेट हुए मको पी लगायो फटाका न आकाड़ी एकच मिनिट एक डोकरा दीती एक डोकरा मर जाए लोग पण व्यसन छोड़े नहीं महाराज दारू गांजा व्यसन जो करनम आधी उम्र में बेमौत मरनम कलेजा गुर्दा और लीवर भी सड़नम और 5-6 महीने घाटी में पड़नम तरी लोग व्यसन छोड़े नहीं महाराज अरे व्यसन करो भगवानेर नाम चिंतन करो जीवन सुधर जाना काल छोड़े वाला कोनी महाराज पर कोई कोई खाए पिए एक तो रात आंधळो र जमाई नियम का दसरा चले गो
मला करी येतो सासूबाई केला की तू कशा नावीस खीर पुरी बनाई पण म्हणून राहतो ना ती खाय नाही आवाज आपचले जाणून राहते रांगा अंग घर सासूबाई जेवण पण आणलाई ताट मुठा वाढ मेली लारा देखो देते सासू केला की काय देखो आप तो केनून मंदी काय नाही केला कोण रंग कसे भीतेन को देखो झुकला वो खायन सुरुवात की दो वतरा माई बिल्ली आई महाराज बिल्ली आणि बिल्लीवर भेळ खायला लागी खीर सासू केला की जमाई वो बिल्ली जमा उकला गो आप तो केनून मंदी खाय नाही उकला कोण सासूबाई मन वाटो तू पाळ मेली विसन मध्ये भाई तो दोन रीस आवलाय वतरा मायू केला आबा आया तो बिल्ली उकला हमार पाळी ही चीचा असो सासूबाई चलेगी भजी आले नन वतरा माई बिल्ली आई बिल्ली कोणी आई सासू होटो भजा वाढे नाही येन वाटो बिल्ली जाऊगी सरको वरती मारो बाजार टोकरी एक उडी तो सासू एक उडी लग जा माई काय की दो मन वाटो बिल्ली जाओगी अब रात मुका में रहो बाजेब सोगो पण रात 12 वाजे नावगी लगी अब भी खाए नहीं पण छापड़तो बाजेर पगेन जो को रुमाल बांधोन रुमाल पकड़तो ओटान उतरो मसत लांबो रुमाल उतर थाणी तो चले गो पण जत आ दिवसा चली एक हाली आरो पेटा येतो तो काय घेतो ना याला कोण वाटवा ते रुमाल दारो जाऊ देखोवन खान का कशेक लागज कडू छक काही होटो आहे थोडी तो रुमाल दिक तर नाखो ये खीचो रुमाल पडगो हेट कुंकरान छापळतो छुपळतो ऊपर चढो पण पलट एक जा रायवाची जत सासू सुटी ती काय सासूरच छातीत पग देत नो सासू जोरती पड जवाई ओगला सासूबाई जना मार दिन होतो माफी मांगी ना आहे जुगला तरी कबूलास कोणी आत्रा जायले तो के हे तात्पर्य आपली चूक सदारे वाले संत महात्माचं आपण जरी सांभाळून आपली चूक न सदारे तो आपण कुणसे जन्म सदरे वाळेचा किती या काळाचा सोसा वावळसा लागला सरीसा पाठी काळ आपले लार लागेल महाराज पण सावध येणे नाही कोई पण वत्रा माई मिटका 12 जीप काढो भारत रीती जो को फुंदी न खायर प्रयत्न अरे 7 रुपये काळ आपण गलगोच तरी आपण वो फुंदीर नाम लागरेचा तरी आपण ये विषय सोडानी तरी आपण ही भोग सोडानी तो आपण वैराग्य करायन करा तपश्चर्या कारण आपण सदर जाओ महाराज संत महात्मा कच जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया जब शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर अरे गाड़ी चलेगी आप बस स्टैंड जान उपयोग चाहिए जो जीवन चलेगो आब आपण प्रस्थान उपयोग छीचा कारण एक करो महाराज आपण आबच सावधे जाओ कोण खरो हुशार पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आधी कारण काळ केनी थोडे वाळ कोणी घडो घडी काळ वाटयाची पाहे गाजगती आहे आवे अजून I
मिट्टी खाली करना पड़ेगा, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा। आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हंसगा, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा, एक ना एक दिन तो जाना काय कमाया पर क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको खो 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 दिया। सज्जनों माय बापो, जो काम करना आहे ते वो काम भूल गए आपण। याडीर पेटे में ते ना भगवान ने विनंती केली, भगवान एकदा याडीर पेटे माहिती काढतार भजन करू। गर्भपन में हाथ छुड़ाया निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे राम। गर्भपनी में भगवान के लागो, भगवान याडी पेटे माहिती बाहेर काढ, भलती तकलीफ बेरीज रे। याडी काही काही न खावचं, तंबाखू भुंज भुंजन खावचं, कडक कडक चहा पिवचं, काही काही धूड खाजा आवचं, असो करतो करतो कोण हे खाव कोणता मन मालमच कोण येतो तो। काही काही याडी कच मारो मुंडो बला हेरोच, पच नारेजा भी खावचं, कोई धूड खावचं, भाटा खावचं, पच वो हे वाळो पाळा काय हरी भक्त जिम्मे ना आहे काही। वो तो कच दसराय ने एक कोणी 3 काठी। अरे बापा पेटे माई बाल बचारे हेर बाप, रामायण वाचो, गाथा वाचो, हरिपाठ वाचो, तो बेटा हरिभक्त जन्मे ना। अंजर तम शोले पिक्चर देखी तो बेटा भी गब्बर सिंह है। भारते खमत कब बजू ए सांबा, जब बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा बेटे, नहीं वो गब्बर से डायलॉग मारो जो का यारी शोले देख मिली चली। अरे सुभद्रा अर्जुनेर जे वेळा अभिमन्यू पेटे में तो चक्र यू बेधनेर कथा सांभळी, पण आधच सांभळी ना आदेम सोगी। कारण फक्त भरायर मालम येतो, तो बारा निकळेर मालम कोणी न, तो अभिमन्यू मरतो कोणी नागेर रा महाभारत घडतो भी कोणी। कारण सज्जनो माय बापो, आजचे संस्कार दो बाल बच्चा न, तो बाल बच्चा असे समाराज आबे रे। मग काल परमतन डबा कोणले गो शाळे माई, एक कुंडा डबा ला मिळतो, मग केला गो अरे मी डबा नाही आणला, गुरुजी गुरुजी मार खालो का लागो मार डबा, मग तार खालू चून तू घर जान तार याडीन काय की के देव का लागो कचरा डबा खाल दो करन खादो हे बी होटो काढून काय करीची असे ना महाराज घणे बेकार। कारण प्रश्न पूछो मग केला को घटना आणि दुर्घटना आहे माही फरक को। एक कुंडा केला गो मी सांगू गुरुजी, मला सांग घटना म्हणजे काय म्हणे शाळेला आग लागली ही घटना आहे, आणि दुर्घटना त्याच्यातून तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे। महाराज
वशेर नांदी लागेन जमीन આપણે કરતા કોણ છે જગે માઈ કાલ પરમેદન પુના માई एक कंपनी नाग लागी 9 लोग बळन मर गए एक बचन घर आयो और पत्नी केरो हमार कंपनी में 9 लोग मर गए और प्रत्येक ने 1-1 कोटी रुपया देनी कंपनी बाई मन क्या वन के लगे वो पड़ रहे थे इतना तू कहते तो बोला को मन नियम का तंबाकू खाए बाहर जाने तरी मैं कुछ तंबाकू मत खातो जो 1 कोटी बुढ़ाना कोनी आपने करता कोण छे ये जगह में आपने फक्त भगवान परमात्मा छ कारण और शरणागती करो आपुला तो एक देव करुणी गावा हे मुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी गावा थोड़ी रही पण लाद्या रही है तो कोई मकला बापू 10 रुपया दे तो मैं बाहर जान पी लियो आम भाई जान ओकला मारा तोन काय वाईट वाटो वो बोले चकला थोड़ा बरोबर पण वो मनी माई काय तो ना उठावा मर्यामा तो ना कशेन मरो चिरशीर जाळे ना बेस गाडी मध्ये जाऊन बोड छोड़ देतो ना मारा घरे बयान कारण पती पत्नी रो जीव चाहत पण रेही मारा न तो नवीन नवीन वाया है द महाराज काय केणू तुम्ही आत्रा गोडी गुलाबी तिरेचं भ्याव तमार मुंडा केर वाटेल म्हण पण आत्रा नवीन नवीन जोडपा वाया हे द फरे नावचं संभाजीनगर बस स्टँड उद्यान च नाही सिद्धार्थ मग भी एकदम चले को तो वतराम नवीन जोडपा आहे हो बरो मग वतराम वो भी आओगे एकच गुल्फी लाए बा मतलब आदमी 30 गुल्फी एक कोने एक में के मात्रा जीव एकदा ई चोख एकदा ऊ चोख एकदा ई चोख एकदा ऊ चोख एकदा ई चोख एकदा खोटीच कोणचं काय हलती पण इकडे तोडी रे एकदा पुढा पो आव गो पच डोखरा डोकरी माई प्रेम रे नी मारा पण डोकरा पर आणि डोकरी वर असे एकमेके सांगून रिशेत ते खच ओ माइन जरी खान मन क्या तो मन क्या बळ जाग नाही रो आत्रा रिशेती देख काय जीवने कथाच मारा पण आपण कोणचं शेवटी आपल्याला कोण काम आवडतं येईल शेवटी कोण कामा येईल शेवटी कोण कामा घूमती हमारो औरंगाबाद में एक बाजू ने एक भगत आंगे मागो उन्हाळे उधर वतरा मई खेले वतरा मई लोग भी उन काय के ए मोकळो रमेद रे उन मोकळो रमेद आवर घाम येती पूर बनियान बिंजारी वतरा मकेला वारे वर बनियान तरी का एक क्यों वो घूमते घूमते कना बनियान काढे लागो वो खेलतो खेलतो काय हळी 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 बिडी तुटी रे बिडी तुटी
आपण पिढी कळस काय म्हणजे रांगे मानो महाराज तारी चोचला कारण सज्जनो भक्ती ते कठीण सुळावरील पोळी निवडी तो बळी विरळा शूर कारण सज्जनो काळेर तावडी माहिती छुटेर विय फक्त एकच कारण म्हणजे भगवान परमात्मा अभंगाचं दुसरं चरण लक्ष 84 देखो मन क्या तीज इच्छा शरीर तुम्हारा हमारा शरीर एक अनायासेन मरणम विना दारिद्र्येन जीवनम ये तीज इच्छा आपण कष्ट विना આપણે મરણ આઈ જાણો અને દારિદ્ર્ય વિના આપણું જીવન જઈ જાણો बाकी रियोनी में दारिद्र्य छीचा बाकी रियोनी में दारिद्र्य सगाई खतरा कधी दरिद्री दिखाय काही कागला दिखाय काही मोर दिखाय काही एखादी दारिद्र्य ही मनख्यामच दुःख ही मनख्यामच अपेक्षा ही मनख्याच तो सज्जनो माय बाप हो मनख्या रियोनी में आयर बात भगवान कळच इतर योनी माही भगवान कळेनी कत्रान कळत काही महादेव पिंड छ इ नंदी छ इन कवाट कोण लगा मेले ये पर जरा पान फूल वाणू करन कत्री कत्रान कळत काही ओन देह धर्म कळेनी ओन ज्ञान छे काही केले तर आहार निद्रा भय मैथुनांच सर्व योनीशी समसमान पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान सर्वथा आहार निद्रा भय आणि मैथुन हे 84 लक्ष योनी माही सारीन सरीकेच फक्त मनख्यार योनी माही ज्ञान नामेर वस्त करतो आहोत आणि स्वर्ग भी प्राप्त करतो आहोत कारण मनुष्य योनी माही આપણે નરકેમ જાહેર છે દુઃખેમ જાહેર છે કે સુખ પ્રાપ્ત કરેલ છે એ આપણે હાથેમ છે कारण संतेर बोल આપણે સાંભળવું પડશે જેર કરતાઈ ભજન પૂજન જેર કરતાઈ કીર્તન છે રા સોડવાન रिघाया शरण पांडुरंगा भगवान शरण का जायरो बाकीर देव तमने दे सके नहीं मैं जवाबदारी बोलू छू शूटिंग भी चाल रही है बाकीर देवे माई शक्ती छे दे ई तुकाराम महाराज गाथा वाचो शेंदरी हेदरी दैवते शेंदरी हेदरी दैवा शेंदरी हेदरी दैवते शेंदरी हेदरी दैवते पूजे भूले खेते बोला पूजे भूले खेते बाकीर देव वत परेशान छ 33 कोटी देव चामुंडा ये 33 कोटी देव जे शरणेम छ और भक्ति सही शरण रिघा पांडुरंगा
ना तो एक पोता भरण नारळ ले दो मुंजा कंचले हो मुंजा बाबा आप काने साल मार जमे देस रे काणी टूटी कशी हो पण बाटी करे करता चाहे वो नहीं सही पाकाव जाए तो बाई के लागी मग पती आईशिवाय बाटीच खाऊ निकला हो पण करा कहा काय वाच सात्री पती उरता आत्रा सेवा करीची पती ओकरा गो पूरी बाटीन लगवाणन ऊज बनावचं जेती वर करता थांबणं पडस अरे बाकी देवे शक्ती छेचा म्हणजे बाबा सो नारळ फोडूचू पत्रा मुंजा प्रसन्न है वो वर कन घेऊन ती चारे कान फटी मारो रे बोला महाराज मुंजा बाबा का मारो म्हणा बोला मूर्ख तोन जर मग पत्नी दे देतो तो मा मुंजा कसे नेतो रे कारण बाजीर देवेर नांदीत लागो मत्तम तो हा देवांचाही देव बलिया माझा पंढरी राव सारी देव जे भक्ती करच त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांत पंच प्राण आरत्या घेऊन देवश्रिया येती भावे ओवाळती राही रखुमाईचा पती कारण वो भगवान परमात्मा शरणेम जाओ सटर फटर देवेर नाद लाग्यो तमार टाइम भी बर्बाद हो जाए और आखिरी टाइम तमने हाथेन काई कोण लाग्या कारण सज्जनो माय बापो वो न शरण जाओ कि जो अपनो बेड़ा पार करिए कारण मेरा राम जी करेंगे बेड़ा पार उदासी मन चाहे वो करे मेरा राम जी करेंगे बेड़ा पार उदासी मन चाहे वो करे मेरा राम जी करेंगे बेड़ा पार उदासी मन चाहे वो करे मेरा मन करे बेड़ा रावण चोरन ले गो जटायु बेटो जटायु रावण ती युद्ध किदो रावण के लागो तार मौत के माई जगत उन रामेर सोगन उके लागो मार मृत्यू मार पंखेम जटायु के लागो रावण तार मौत के माई से जको केद रावण महाराजू खोटो बोलो मार पगे रांगता माई मोच जटायु जो वडो रावणेर आंगुटाप जो वडो मारा तो चेंदा मेंदा करना पण जे वेळानं हेट वाकन रावणेर आंगठा तोडरो तो वत्रा माई रावण तलवार लीधो आणि जटायु रे दोई पंख काढना तड़फड़ातो जटायु पड़ो हे राम हे राम हे राम राम प्रभु आवगो जटायुर मुंडी अपने घोड़े लीधो जटायुर मुंडे पर हाथ फेरवानी के लागो जटायु रोमा तू मार कामे नायची तार जोई पंखा जोड़ दूचू तो न लागे वत्रा सोनो दूचू तो राजगादी दे दूचू तुम राजा बनाऊचू लंकारो बोल पण जटायु काही केला गो भगवान मार पंखा भी जोड़ दीस मन लंकार सोनेर लंका भी दे दीस मन राणी भी करा दीस पण सज्जनो जटायु बोल फार महत्वेर छे जटायु केला गो भगवान पण मरता मरता तार गोडे पर जीव छोडेरो पुन्हा चांस आय वाळो
जन्म जन्म मुनि जतन कराई अंत काल राम आवत नाही। हे राम सिया राम जय जय राम। हे भगवान सारी जगदीश पण आसो मृत्यू पुन्हा आयवाळो कोणी ऋषी मुनी येर करता वलटे टांगण मर्गे पण तारो दर्शनांत काळे माई हेवाळो कोणी। अरे आज रिऊ 1000 वर्ष जग्यू 10,000 वर्ष जग्यू पण एकदम मन म्हणू पडिय पण मरे टेमेन मार प्रभुरो गोडो मन मळ कोणी ही चान्स मळोच आजच मर जाऊन तू भगवान। केनी केनी डोकरान केनी बापू माळ घाल कोणी देतीन एक लेलेन चरारो चू लार लार वत्रा गुंडी वाळे कांक्षी वाळे भगवान दात पाळला को तू निर्भया बेना के पुढे मन क्या तरी दात पडगे म्हणजे भगवान कच बाब आबे थोडी चाबली दो तू आता तिचा बाय वाळे कोणी आप थोडा छोडेर प्रयत्न कर तू छोडे नी औरंगाबाद जान आजी पसाडन लावच करा सदरीय महाराज मन बड़ दुख वाटत पण जाय दो आपनो केर काम छ तमार सांभळेर काम छ कीर्तन सांभळेर बाद काही काही झटक ना कदा अरे के रोज काम छो नेरो आपण काही सांभळलेनो काही ओ के ते झिंडच नक्की येतो काही भाटा खाय काही हो हा ओ नेर का पण सारी मालम च काही वा रे वा हा महाराज पण सांभळो एकदम यम आहे आणि यम तुम्हार झाडा धरती लिय हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ पाहून रे सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ पाहून रे सरते शेवटी बा रंगो की आवडे नी महाराज पूर्वत्रात पुण्यरच उपाप कच उठ उठ निघ बस वात्रा कीर्तन सांभाळली जाऊन उठ येते होणार सारखी बुद्धी कर्मरेषा ही कीर्तन म्हणजे बगले माहीर जाई इन शास्त्र प्रमाण कीर्तन सांभाळे करता भजन सांभाळे करता तमने पुण्यचा कारण आज बापूजीर पुण्यच अपने पिताजीर पुण्यच कारण ही यात्रा कीर्तन भजन श्रवण रोज मारा ना तो पर भाती जर पानी लगा देतो तो किमेत कीर्तन सांभाळ देतो पुण्य जर रेतो ये सारी घडच आणि पुण्य जर न रियो तो काही अडथळा थाळीन बंद आहे जावचं ही पाप आडो आवगो कारण पुण्यवान छ पापी छ ही शेवटेर धन ओळखेर कारण टाळी वजाव एकदा जाय हो आत्मा अतिशय पुण्यवान छ आपण कोणी श्रद्धांजली अर्पण काही करता आयचा हा शेवटचा दिस काही काही लोक कसे नावचं उमार बापेरवण आमेलो तोरे होत जाणू पडी उ गेव जो आत्मा वर करता काही जीव कधी जा वर काय लढून देऊन छे कोई कोई कजा कोणी हमार नातेवाईक छ जाणू पडी
कोई कोई कहते कोणी भाई बंदेर प्रश्न हाँ कोई कोई कच जाए दा घड़ी भर दिखा जा चेंदन भी डिग्रिया खरो को तमन ईमानदारी थी को तमने मसोबार सोगर वो आत्मार उद्धारे करता कोण आवज आत्मार उद्धारे करता कोई छे और उन्नति ही जाणू ने भगवान परमात्मा प्राप्ति ही जाणू उन्हें आशीर्वाद अपने लागी दो ये करता कौन छे जगे में कोई चीजा हम चले गए तरी हमार करता कोई चीज मारा तमार तो जाए दो तमार बात भी करू नहीं मत कौन तमार नांदी लागी है मार मारच के दुचून मारे पज सहन कर लू तुम्हारा हमार करता कोई चीज हमार घर पाई पूछेन जर के नहीं रामपुरी में आओ कोई कोई तारीख ले बाई महाराज केम गयो वो दळगो मग काय पळ चूक हेला चूक काय बकरी उधळे हमणे नीट बोले नहीं 1.5 लाख पगार समन तरी तमार जाय दो तमार कोण केरो मन वात तमार बी आसो तमारो केरो छु पण मारे प्लेन केरो छु ना ई तमणन कळेली वर म काय करू कोई केरी छे जगे में आपनो देव छ कारण और भजन करो वेळे वेळ काढा जना टाइम मिळेल तमने ना जना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे तुकाराम महाराज बाई कटकट लगाव करन विन आनंद भडक जाव झाडेर पालो खादो कंदमुळे खादो फळ खादो पण भगवानेर भजन किदो मला 8-8 जण घरात होतो कोणी जिजाबाई बोलेल लग जाव एकदम तो संसारेर अशी अवस्था विय जना देव प्राप्त विय मला एक आदमी होन एक 60 मोळी दिनो तुकाराम महाराज गल्लीन जारो तो प्रत्येक बेट बेटा एक शेला खिचली दे एकच रे गो वत्रा माई आजी एक आयो बाबा बाबा उस वो माहिती आज हो देत नो 3च कांडी रेगी वत्रा 3 कांडी लेन घरा आयो जिजाबाई देखली दिवक लागो तो न ठावा अरे आमा काय मार नशिबे फोडवतो रे काळो काबरो मार करतात काय 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 कर आत्रा मत कनी जोरती म हळीच करू तू महाराज मार करतात बेठी ती काही वाट बांधन वगैरे वगैरे साताली दिन तुकाराम महाराज जो मारी 3 टकड़ा है गे तुकाराम महाराज भड़कतो गयो एक कुंडा एक टकड़ा वठाले गो उकला गो आवली एक तूल आणि एक मलुचो खाल मग आसो जे अवस्था छ जेन देव मळच कबीरदास महाराज कन एक गयो कबीरदास महाराज कोण गुरु करेल छ मन देव दखा मन परमार्थ करेल छ पत्राम कबीरदास महाराज केला गो ए भरचक तावडे में कंदील चेतानला बाई माहिती कंदील चेतानली आहे ए चहा करती कप बाई माही चहा करताना गडबड हेगी शक्कर घालेर ऐवजी लूण घालती नी आणि खारो वक्त चाया कबीरदास महाराज कन लाए गट 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 पिल दो पण समोरे जो गुरु करीन आयो तो बाप रे काही बाई रो मारो मोरो थी रे खारो वक्त चाया पिल दो वो थूक दिनो पचवू कबीरदास महाराज केला गो बापू पत्नी सांभाळे वाळो आणि पत्नी सांभाळे वाळो आणि पती सांभाळे वाळ आसो जना जोडावी तर संसारेम पड आणि भगवाने करता दुःख प्राप्त करे वाळो विस्तर परमार्थेम पड कंदील चेतनला करण की सिरसाळे रेती तो केदी डोळा फुटगे काय तारे आणि दो भरचक तो प्रेम कंदील मगारोची काही ज्यादा चढगी काही तो न अतोन काही सुत्रो कोणी काही आणि 10 गाळी देती पण पत्नी व साय की आज्ञा देते खमत लायवाळ आणि पत्नीर बी असो मान रखाडी जाणू ओरकंती चुकी हेगी तरी सुद्धा सहन करे वाळो
आसो जेरो जीवन छ जेरो परमार्थ आणि वरो संसार भी व्यवस्थित हो। थोड़ा चुकी तो लकड़ी वटान बदबद मारे लग जाओ तो ये माई काय पुरुषार्थच मारा। अरे अपने करता वो आईच येत यारी बात थोडन डिग्री अपने करता अरे वरो कुल थोडन डिग्री अरे अपने घराई जना अपने बापेरो नाम पुसन आयु कपाळ ओरो छपन कुकु अपने नामेर लगाव छ गळो ओरो छपन मंगल सूत्र अपने नामेरो हाथ ओरे छपन बंगड़ी अपने नामेरी पग ओरे छ पण पैंजण अपने नामेरे आंगळी ओरी छपन वो माई चटिकी अपने नामेर घालच आणि जीवन भर बापेर नाम लगायनी बापेर नाम पुसन आवच नातेवाईक तोडन आवच सुतक तोडन आवच आणि आतेर सुतक पाळच वो बाई मनख्यान जर आपण जीव न लगाते व्या तो आपणे आता दरिद्री करंट आणि पापी आपणच अब्बा ईर कुचू अब तुम्हारे वो उड़ी फरुजू नहीं वनेर भी जरा आड़े हाथ लूजू महाराज वो भी ढंगे पेना बाई अशी थी ती महाराज 12-12 महीना घुंटो काढती थी ऊपर कोण काढती थी दीदी 4-4 छिपचार हजार तरी पती थी बोलती थी कोणी आप हालो बाटी खाल दो आत्री होणार काय भूकंप मर तो काय कोण वठाव मर्यामा तो ना हेलो तार बिना मन करम हम हमार शहर सावर कुछ एवढी कोणी आहे चालती महाराज आसो जीव लगाते थी पिनार बाई बाटी नाखतो बाटी फुल आप बाटी नाखतो तो बाटी फुले नहीं वो करंटी फुलच पण बाटी फुले नहीं केहेर तात्पर्य पति पत्नीर प्रेम चाहे बाल बच्चान संस्कार चाहे भगवानेर पूजा चाहे जनावर परमार्थ भी आसो आणि संसार भी आसो विठाला 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 किती या काळाचा सोसावा ओळखा लागला सरिसा पाठोपाठी 184 ची करा सोडवाल उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते एकदा भजन करा 2 मिनिट सेवा समाप्त विडोबार कुमारी
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज वर्णन करायचं की याडी बापेर सेवा करे वाळू असे हरिभक्त बेटबेटा जन्मे नाही म्हणजे उन्हे धन्यता वाटत धन्य माता पिता दयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कारण शेवटे बेटा बेटा तुकाराम महाराज म्हणतात की रहाट गाडगं फिरले पाहिजे आत्मा गेला बाबाजींचा आता कोणत्या योनीत जातो काय माणूस होतो का पक्षी होतो की प्राणी होता का झाड होता 84 लक्ष योनीमध्ये पण सांगतो तुम्हाला या जन्मामध्ये शेवटच्या दिवशी हे केलं शेवटेर दनेनं ही कार्यक्रम करणं अन्नदान करणं वस्त्रदान करणं अत्यंत महत्वाचं गरुड पुराण वाचो शास्त्री माही देखो कारण आजेर दन पुण्यवान उन्हेर आत्मा येतच उकेरो ये भगवान मारसारी बाल बचान आशीर्वाद मारसारी कुळेन अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नवो पुणे काळी ही संत मंडळी सुखी असो सुखी रकार भगवान मार कुळेन न तो याडी बापेर आत्मा जर दुखाय तर वो कुळेन उसुईती जगी दी और कुळे माई एक्सीडेंट हुई और कुळे माई कोरोना ती मरिय फांसी लेन मरिय विष पिन मरिय लाइने ती मरिय न तो काही भी ताणी मरिय महाराज खेते माई पेरिय तो मका डूब जाया कपाशीन बुंडा कोणी आवा घरे माई जर जनावर ले मेले हुए काही प्राणी तो मारका निकलिय अचानक ओनेर दुःख जाय ही सारी पितृ लोकुरो आणि मातृ लोकुरो दोष घरे माई पती पत्नी जमा कोणी कतराई पिसा आहे तो पुरा कोणी ही मातृ लोकुरो पितृ लोकुरो दोष शाप रच कारण ओनेर शापे माहिती मुक्त हे करता भजन पूजन करणू पडच पिंडदान करणू पडच आणि ओनेर ऋणे माहिती मुक्त येणू पडच ही शास्त्रे न मानेवर करता छे माने वाले करता छ कारण सज्जनो माय बापो समस्त चौहान परिवार हमार जयलाल बहु राठौड़ खरो किस तो मार समधी भी छ मामार छोरा भी छ मार मामा भी लागे छ घणी जोखर लागरी जोखर म्हणजे नाता जोड रे न तो कोई के मारा पता भी रमस काई गो हाँ कोई अपने हमने भी पूछे ना मारा आंकड़ा क अचानक के मन कैसे पूछे 3-4 पूछे नहीं वो कहते 3-4 के छे अरे काई साधु कन काई मांगी ताणू सेवालाल महाराज कन के मतलब ये चिंगरी और चिंगरी बना दो काई येडे न तो काई छे महाराज अरे भगवान श्री कृष्ण बेटा वो दुर्वासे कन के अन वो सांबेन साड़ी पर आन लगे अन उनके लागे काई ये जो को कलाओ अब साड़ी पर मिलो
दुर्वास केला गोयन काय कोण वयन मुसळ बी एकला मुसळ आणि वर सांबेन मुसळ यो आणि मुसळ सारी यादव कुळेर नाश करी ओ मुसळे ती मार मारन पुरे यादव कुळ नष्ट आहे शेवटी आत्राक टकड़ा उरो वो टकड़ा माथली गलगी माथली पकड़े वालो कोली आयो माथली ले तानी एक पारदी गयो पारदीन वो माथली माई टकड़ा मळो ओरो बाण बनायो आणि कृष्ण परमात्मा सुतो तो वो बाणेती वडायो शाप महाराज साधु संतेरे करतानी साधु संतेर नांदी न लागू महाराज ओनेर आशीर्वाद प्राप्त झाला कारण आपण साधु संतेर आशीर्वाद लेणू याडी बापेर आशीर्वाद लेणू ही महत्वेरो कारण आज ही 13वे निमित्त थी अब 12:30 वागे आपण समाप्त जयलाल भाऊ आदेश दिनो मग 8 तारीख लख मेलो तो कीर्तनेर पुरातेन फोन कीधो येडो ना हेगोक लागू मन महाराजे न कोई फोन लगावच कोरोना में फोन लगाते थे हमने ना मतलब तारीख जाओ कि ये फोन लगाओ हेलो मतलब हेलो जय हरी और ही आडी महाराज ने लागो म्हणजे राम राम जय श्याम दितीने महाराजन भी काय समजेल समझो असो ओनेर आदेश येती हमारे सारी चौहान परिवार ओनेर भी हमार पवार महाराज सोबत आहे मोठो कॉन्ट्रॅक्टरच पैठणी ती जो मोठ पाइपलाइन आ रही है उच की दोच मोठ पाइपलाइन में कार चल जाओ वन जोड़ेर काम हमार पवार साहब की दो हाँ और नंतर ही संजय पाटील रोडे ही सावंगीर वन 40 एकर जमीन 10 कोटी रुपया एकर जमीन जारी जुआ मारे भरोसो न घेतो जान देखो तम पण भजन करायचं मनगोर श्रीमंती कोण केर तर म्हणाले भजन करायचं ही महत्व हमारे विष्णू पाटील बोचरे अतिशय महान आणि मोठे पाटीलच राजूर गणपती संस्थानेर पण भजन करायचे एक शब्द पावगे गणेश महाराज भुतेकर इतर पूर्ण संभाजीनगर जिल्हा माई वो रात्रा वजाय वाळो पखवा कोई जी वर्कन हजारों विद्यार्थी छे शिके वाले તમારી એવડી જો કોઈ વજાતે હેન્ડરે છે ને ઓર મુંડા ગોબરે ની સગટો કરણ સજ્જનો ગણેશ महाराज ભૂતેકર एकदा टाळी सुंदर कार्यक्रम केले और बदल संपूर्ण चव्हाण परिवार येने खूप खूप धन्यवाद आणि आपण एक कार्यक्रम थांबा हमारे भाई समधी मावस भाऊ अर्चन भाऊ अगदी भजन करी केनारे महाराज भी लोग सहित घडे सारीन धन्यवाद दुचू सांभळे मारती कडी वेडी वाकडी कारण सारीन धन्यवाद 12:30 वाजगे आपण नैवेद्य तयारी करो आपण येतो थांबा विठ्ठल जय जय सारी माही सुंदर म्हणजे साऊंड सिस्टीम घणे लाखों कार्यक्रम करायचा आम्हाला मोठे मोठे साऊंड पण हमार बबन भाऊ पवार हमार बेनोई जो अगदी सुंदर साऊंड सिस्टम लगाए हो आणि हरे वो हरे वो हरि वो हरि वो ओम सहनावतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहे ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम
शांति शांति शांति। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ संत सेवालाल महाराज संत ईश्वर शिव भगवान की, अपने अपने माता पिता की, अपने गुरु की। जय हरि, जय सेवालाल।